लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। केळापूर तालुक्यातील शेतकऱ्याची मजुरांच्या शोधात भटकंती, कापूस वेचणीसाठी मजूर मिळता मिळेना। बातमी केळापूर तालुक्यातील सध्या शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस फुटला असून तो वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने घरादारातील आबालवृद्धांसह बालगोपालांनाही स्वतःच्या शेतात कपाशीची वेचणी करावी लागत आहे। पाऊस लांबल्यामुळे कामाची एकच धूम जिकडे तिकडे पाहण्यास मिळत असून मजुराची टंचाई शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सध्या ठरत आहे। केळापूर तालुक्यातील सोयाबीन व कापूस ही मुख्य पिके आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या कापूस वेचणीला अनेकांना मजुरांच्या टंचाईने घाळ करून सोडले आहे। सध्या सोयाबीन काढणे अंतिम टप्प्यात असून सर्व शेतकऱ्यांचा कापूस वेचणीचा हंगाम आता कुठे एकच वेळ आल्याने शेत शिवारात धवल क्रांतीची चादर चोहीकडे पसरलेली दिसून येत आहे। शेतकरी व मजूर हे एकच असल्याने अगोदर घरचे व नंतर मजुरीला जायचे तंत्र अवलंबले जात असल्यामुळे जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांचा आज रोजी कापूस वेचणी 10 रुपये प्रति किलो प्रमाणे सुरू असून एक महिला 40 किलो पासून 1 क्विंटल पर्यंत दिवसभरात कापूस वेचणी करत आहे। मजुरीपेक्षा अधिक मजुरी पदरात पाडून घेत अशा या सर्व परिस्थितीमुळे कापसाचा उत्पादन खर्च शेतकऱ्यांना आता डोईजड ठरत असल्याचे दिसून येत आहे। अशा परिस्थितीत कापूस वेचणी थांबली, सोबतच इतरही सर्व पिकांचा हंगाम एकत्र आल्याने मजुरांची टंचाई भासत असताना मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे। सध्या मजुरीचे वेचणीचे दर 10 रुपये प्रति किलो असून ऑटोची मजुरी व इतर खर्च मिळून 15 रुपये प्रति किलो खर्च शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ।